मॅडमचे हे प्रयत्न आता असेच चालू राहू द्या. चला आपण जाऊया गिफ्ट घ्यायला. तिला सोडून आले गिफ्ट शॉपमध्ये गिफ्ट घेण्यासाठी. तिथे खूप साऱ्या प्रकारचे गिफ्ट होते. ॲस्थेटिक मला खूप आवडतील अशा प्रकारचे गिफ्ट. असं घ्यावं की ज्याला ते द्यायचे त्याला ते आवडलं पाहिजे. शेवटी बेल्ट ॲज अ गिफ्ट फायनल करून भैयांनी फास्ट फॉरवर्डमध्ये त्याची पॅकिंग करून दिली. याला म्हणतात एक्सपर्टीज. बघा किती फास्ट पॅकिंग चालू आहे. पण गिफ्ट रॅपच्या बाबतीतलं चिंगूसपणा यांच्याकडून काही सुटत नाही. फायनली गिफ्ट रॅप करून झाले. त्याच्यावर स्टिकर आणि एक छोटंसं फूल लावून भैयाने गिफ्ट एकदम रेडी केले. मी हे गिफ्ट घेतले होते पुष्पक गिफ्ट वर्ल्डमधून. उफ, याच्या सगळ्याकडे बघून भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटेल. आणि मी तर ऑलरेडीच फूडी आहे. आणि पेढे म्हणजे आपला सगळ्यात लाडका विषय. आणि कलाकंद म्हणजे जीव की प्राण. त्याच्यामुळं कलाकंद घेतलं पॅक करून. गिफ्ट आणि कलाकंद दोन्हीला टाकलं डिक्कीमध्ये आणि डिक्की केली बंद. आता जाऊया घरी. पण माझी सिमरन अशी रस्त्यातच थांबून गेली. तिला विचारलं काय झालं, तर तिनं मान वळवली या पाणीपुरीच्या गाड्याकडे. पाणीपुरी आता सगळ्यात नाजूक विषय. पण स्वतःला आणि सिमरनला दोन्हीला नाही म्हणून मनाचा निर्धार केला, आज नाही खायची. पर दिल तो बच्चा है जी, कहा सुनता है जी. ही आजच्या दिवसातली दुसरी पाणीपुरी. आणि सुखीपुरी तर आपण सोडू शकत नाही. असं करायचं आणि परत म्हणायचं वजन का कमी होत नाही. बरं जाऊ द्या, आता जाऊया सरळ घरी, परत आपल्या त्याच वाटेला. घरी आले आणि बघते तर काय, आमची छोटी परी आली आहे. ही आहे माझी सगळ्यात छोटी भाशी. आम्हाला कोणी जवळ आलेलं बिलकुल चालत नाही बरं. पण लाडक्या आत्याबाईसाठी एक्सेप्शन असतं. आमच्या या लाडक्या बाईला त्या पलंगावर उड्या मारण्यात काय मजा येत होती तिलाच माहीत. कसली गोड आहे आमची भावली. फर्स्ट किसी जरा गडबडीत झाली, त्यामुळे हा सेकंड टेक. आमच्या या मस्तीतच संध्याकाळ कधी झाली हे कळलंच नाही. शेवटी इतक्या दिवसानं आलंय पिल्लू घरी. आता मी करते औक्षणाची तयारी. ताट परफेक्टली रेडी करण्याची जिम्मेदारी ही माझीच. कुंकू, तांदूळ, दिवा, गोड सगळं होतं ताटात. पण एक गोष्ट मिसिंग होती, ती म्हणजे ही माचीस. आता याने औक्षण कोणाचं त्याच्यासाठी वेट फॉर नेक्स्ट पार्ट.